आई ग. कमाल अजून आला नाही कोणी ऑफिस मध्ये. गुड मॉर्निंग. हाय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं झालं काल डिनर? कसला डिनर? म्हणजे गुरु आला नाही का? अरे बट इथून ही आणि गुरु सर एकत्रच गेले होते ना. हा हो, आम्ही पोहोचलो ही होतो तिकडे. हो, तू ते स्टेटस पण अपडेट केलं होतं, वाचलं मी. हो सर, पण नेमका समिधाने फोन करून घोळ केला. पण तसंच अपेक्षित होतं ना. तिने फोन करून शनायाला सांगितलं की गुरु सर आणि मी डिनरला गेलोय म्हणून. अरे हो, बरोबर आहे, तसंच प्लॅन होतं आपलं. हो, पण गडबड दुसरीच झाली. काय? शनाया तिथे यावी हा आपला मोटिव्ह होता, पण समिधाने गुरु सरांनाही फोन करून सांगितलं. त्याला कशाला फोन केला? हेच सांगायला की शनायाला सगळं कळलंय. अरे यार, ही ना समिधा खरंच ती विंडो काय का ती. सर हिचं हिलाच कळत नाही ही काय करते. व्हाय डिड शी कॉल गुरु सर? त्यांना कॉल करायची काय गरज होती? मग तिला ना गिल्ट आलेलं असणार आहे. स्वतःला सेफ करण्यासाठी केला असेल तिने फोन. मग काय, डिनरही घेतला नाही आणि काहीच नाही. खरंच रेम्या डोक्याची अरे. गुरु सरांनी तिथून लगेच निघायला सांगितलं. मग काय, डिनरही झाला नाही आणि काहीच नाही. शनायाने आम्हाला पाहिलंही नाही. शनायाच्या मनात संशय आलाच असणार, कारण ती नंतर गुरु सरांना भेटायला येणार होती. पण नंतर काय झालं काहीच माहित नाही. काय होणार? आर्ग्युमेंट झाली असेल आणि ऍज युजुअल सरांनी स्वतःला डिफेंड केलं असणार. अरे पण ते सगळं ठीक आहे रे जनी, हे बघ ना, आपलं जे मेन टार्गेट होतं तेच अचीव नाही झालं. हॅलो. हा हॅलो जेनी. येस सर, बोला सर. काय नाही, मला जरा बरं नाही वाटत आहे, तर आज मी काय ऑफिसला येत नाही, जरा आरामच करेन. ओके सर, टेक केअर. हा, आणि काही अर्जंट असेल तर आनंदला घरी पाठव. ओके. येस सर, मी सांगते. हा, बाय बाय. काय म्हणत होता गुरु? सर ते म्हणाले की त्यांना बरं वाटत नाहीये अँड दॅट्स वाय ही इज नॉट गोइंग टू कम टू दी ऑफिस. आणि अर्जंट काही असेल तर ही आस्क्ड यू टू कम टू हिज प्लेस. त्यांच्या घरी यायला सांगितलं. अर्जंट काम आहे पण ना, एक काम कर संजना, गुरु सरांकडे तू जा, फाईल घेऊन त्यांची सही घे. मी? येस. हा राधिका बाई. हा आनंद भाऊजी बोला. आपलं हे गुरुची तब्येत बरी नाहीये का असं ऐकलं. एनी आयडिया? हा म्हणजे असावं बहुतेक. काय मग अशी तो मेडिकल स्टोर वाला येऊन गेला औषधं द्यायला. का हो ना, तुम्ही का असं विचारून राहिले? नाही, तो ऑफिसला येणार नाहीये म्हणून जरा मी फोन करून विचारलं. हा मग खरंच बरं नसेल त्यांना. अच्छा. पण पहा ना भाऊजी, आता यांना इतकं बरं नाही आणि ही भयाड बाहेर जात होती उंडारायला कुठेतरी. अरे वा, मग तर आपलं कामच झालं. नाही म्हणजे भाऊजी तुम्ही काय बोलून राहिले मला काही कळून नाही राहिलं. वहिनी, मी काय म्हणतो, नाही भाऊजी असं काऊन करायचं. नाही आपल्यापैकी त्या संजनाला कशाला त्रास. अरे नाही नाही वहिनी, तुम्ही अजिबात काळजी घेऊ नका, मी आहे ना इथे. हा, तुम्ही फक्त टच मध्ये राहा. ओके. नाही भाऊजी खरंच नको, मला काही हे बरोबर नाही वाटून राहिलं. भाऊजी आता शनाया की कैसी वाट लगेगी, इसको बोलते हैं कांटे से कांटे को निकालना. तू ऐक, तिथे माझा डेस्क वर जी फाईल आहे ना ती घेऊन जा पटकन. हो सर, मी येते. दिल चीज क्या है
एक बार मेरा कहा, बस एक बार मेरा कहा मान लीजिए, बस एक बार. वाव, काय मस्त दिसते मी. हो, अतिशय सुंदर दिसतेस. पण ती तुला बघायला येणारच नाहीये. ती स्वतःचं टॅरो कार्ड रिडिंग ऐकायला येणार आहे. मग मी दिसायला पाहिजे की नाही टॅरो रीडर सारखी, म्हणून हे सगळं केलंय. अगं दिसशील ग. तू कन्फ्युज नको हो बरं, नाहीतर ऐन वेळी माती खाशील तू. केड्या, मावशी आहे ना मी तुझी, असं बोलतात. तसं नाही ग, मला टेन्शन आलंय यार. ती शनाया आहे ना फार हुशार आहे काही बाबतीत. तू चुकली ना तर कळेल तिला. असं कसं कळेल तिला? तिने कोणी टॅरो केलंय? अगं कळतं ग तिला. ती बापरे, बेल वाजली. ए ती 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 आली आहे. तू थांब थांब, तू मला तो कागद दे जे मी लिहिलं होतं ना त्या कागदावर. काय देऊ? दे कागद कागद त्याच्यावर. कागद कागद लिहिला तर कागदचं हा हे घे कागद का. अरे अरे ही वाण्याची लिस्ट आहे बाबा. तो कागद ज्याच्यावर मी त्या पत्त्यांबद्दल लिहिलं होतं बघ. तू पण ना ते ऐन सगळे वेळेवर कार्ड. काय तू अरे काय हो ते बाबा. परीक्षेला जाणाऱ्या पेपरला बसणाऱ्या त्या हो, पोरासारखं हा, काहीतरी हा, करते. हाच तो मला कागद आहे. टेन्शन आलंय ती शन्या. एक मिनिट टेन्शन काय तुला एकट्याला आलंय? मला पण आलंय टेन्शन. कूल हो असं डीप ब्रीथ कर. हा केडी तू पण कूल हो. चल चल आली आली. हॅलो डार्लिंग, वेलकम. हॅलो, कसलं काय अरे, माझ्याच घरात मला मला- खरं सांग, तू गॅरी सोबत होता की नाही? अगं मी गॅरी सोबत होतो मी. खरं सांग ना. अगं मी काल गॅरी बरोबरच होतो, पण कालचाच दिवस. त्याच्या आधी किंवा त्याच्या नंतर नाही. म्हणजे ऍक्च्युली हाच प्रॉब्लेम आहे की नाही तुझा. गॅरी कुठे जातो, कुणाला भेटतो, काय करतो, हे सगळं तुला जाणून घ्यायचंय म्हणूनच आली ना मावशीला भेटायला. मग मला कशाला विचारते? शनया मावशी. मावशी शनया. हाय. ये. हा, चप्पल घालते. हॅलो हॅलो हॅलो. हाय. हाय, वाव, काय मेंटेन केलंयस तू स्वतःला. कुठला डाएट करतेस? अरे मी नवीनच एक डाएट सुरू केलंय. सगळं प्रोटीन आहे त्याच्यामध्ये. आणि सकाळी उठून तुम्हाला सांगते बॉइल्ड एग्स खायचे आणि एग व्हाईट्स खायचे फक्त. आणि त्याच्यानंतर ना ती भूक लागली तर तुम्ही स्प्राउट्स खाऊ शकता. आणि अजून काय सांगितलं होतं मला आणखीन एक तुम्ही? मी चीज खाते. मी प्रोटीन डाएट करते. चीज चालतं? मला Yes, सांगा ना अरे कोणाला. गप्प बसा यार. आपण कशासाठी जमलो इथे लक्षात आहे ना? हे तुला प्रश्न विचारायचे होते ना, आणि तुला उत्तरं द्यायची आहेत. ते करा आधी. हो मावशी, ऍक्च्युअली मला खूप प्रॉब्लेम्स आहेत. मी आहे ना, आय एम देअर टू हेल्प यू. फक्त काय आहे ना, मी जरा ऍडव्हान्स मध्ये फी घेते. हा हो, किती द्यायचे? अं, 10,000, फक्त 10,000. हा देते. काय चाललंय? मी तिला कमी कर म्हणत होतो. हो हो. खूप पैसे घेते ती. हे काय, हे मी ठेवतो ना. टेन्शन नाही, तू काम कर. एक मिनिट. हा हा यातलं एक कार्ड काढ. ओके. शनया, आपण मॉल मध्ये शॉपिंग करत नाही आहोत. हा? जरा लवकर कर. डन. ओके, आता ओपन कर. हे बघा. या कार्ड कडे बघून तुझ्या मनात काय येतंय? मला खूप सॅड वाटतंय. खूप लोनली वाटतंय. इन्सिक्युअर पण वाटतंय. आय फील लॉस्ट. तुझं लव्ह लाईफ खूप संकटात आहे, वादळामध्ये आहे. मला दिसतंय येणारे 2 महिने तुझ्यासाठी खूप कठीण आहे. तुला जपून राहायला हवं. तुझ्या मनामध्ये जे संशय पिशाच आहे त्याला आधी काढून टाकावं लागेल. हु इज ही? डाऊट मॉन्स्टर. ओ ओके ओके ओके.
आय नो मी करेन ते काय डाऊट मास्टर कमी, पण तोपर्यंत काय करू, म्हणजे आता काय उपाय करू? अगं संशय घेणं बंद कर आधी त्या गॅरीवर. मावशीला असंच म्हणायचंय हो ना मावशी? हो हो एक्झॅक्टली. हो का? बरं ठीक आहे, मी करते ते सगळं ओके, पण मला काहीतरी इन्स्टंट उपाय सांगा ना. मी आत्ता काय करू शकते असं काही आहे का? तू ना थोड्या वेळ डोळे बंद ठेव, मी सांगते तुला. ओके. अन्नदान, वस्त्रदान, वस्त्रदान. डोळे उघडू का? हा हो हो उघड उघड डोळे उघड. हे सगळं काय असतं? म्हणजे जेवण आणि कपड्यांची ट्रीट दे एखाद्याला. ओ अच्छा, पण कोणाला द्यायची मग? मला दे ना, मी येईन शॉपिंगला. मावशी याला दे, याला दिलं तरी पुण्य लाभेल हो तुला. आता थोड्या वेळ पुन्हा डोळे बंद कर. हा ओके. घाबरू नकोस, भांडू नकोस, दुर्लक्ष करू नकोस. काळजी घे, सावध राहा. हा आता उघड डोळे. ठीक आहे, असंच करेन मी. हो पण तुला ना मला वेगळे पैसे द्यावे लागतील आणखीन थोडे. हो चालेल चालेल, तुम्ही हवे तेवढे पैसे घ्या, पण प्लीज आय रिली नीड पीस, आय नीड गॅरी बॅक. बरं आणखीन सांगा ना काहीतरी. आणखी आणखी हा सांगते ना, आणखी खूप म्हणजे आणखी म्हणजे काय माहितीये का, आणखी काहीच नसतं. झालं तिचं सगळं सांगून झालं. आणि तिला किती काम आहे माहितीये, आता VIP येणार आहेत. हो, कोणी फिल्म स्टार येणार आहे का? हो हो, साऊथचे मोठे डायरेक्टर आहे व्ही केदार. हो हो मग मी थांबते ना. अगं नाही ग, ते नंतर असे भेटत नाहीत कधी. हा संजना बोल, कुठे आहेस तू? मॅम मी इथे सोसायटीत आली आहे, काय करू आता? हो का? बर तू थांब, मी सांगते तुला. हा पण मॅम शनाया आली नसेल ना घरी? अगं ते मला पण माहिती नाही ना. ऐक ना, खाली वॉचमन आहे का? नाही तू त्यांना विचार हे शनाया घरी आहे का, आणि जर ती नसेल तर तू वरती ये. बरं ठीक आहे, मी विचारते त्यांना. दादा शनाया इथेच राहते का? हो आपण. मी तिची मैत्रीण. अच्छा, पण शनाया मॅडम तर बाहेर गेल्यात, ते अजून आले नाहीत घरी. हो का? ठीक आहे, मी वाट पाहते थोडा वेळ. चालेल. हॅलो, काय पाणी सोडलं नाही अजून? ठीक आहे, बघतो मी. हॅलो सर. हाय, तू आता इथे कशी? हे काय सर, घरी आलेल्या पाहुण्यांना असं दारातच प्रश्न विचारता? नाही, एक मिनिट. ये आत. हा आता सांग, काय काम आहे? आनंद सरांनी पाठवलंय ऑफिसचं काम घेऊन. आनंद पण नको तेव्हा आगाऊपणा करतो. काही बोललात का? मी आनंद सरांना फोन करू का? नाही इट्स ओके. तू सांग ना काय काम आहे, म्हणजे पटकन करू, तुलाही जाता येईल लगेच, नाही का? हो सर, आत्ताच येतेय मी, आणि आपल्याला ना चिक्कार काम आहेत. हे बघा, पहिला तर ही फाईल तुम्हाला पूर्णपणे चेक करायची आणि त्यानंतर त्यावर तुम्हाला सिग्नेचर करायचं.
काही डील्स आहेत ज्या सँक्शन करायच्यात आणि हो, ते दुबईला जे सेमिनार होणार आहे ना त्याचं प्रेझेंटेशन आजच रेडी करायचंय आपल्याला. अरे बापरे, एवढं सगळं? ठीक आहे, ऐक ना, मी काय म्हणतो, आपण ते उद्या करूया ना. हं? सर, आज लास्ट डेट आहे, आजच करावं लागणार आहे आपल्याला. तेव्हा चला कामाला सुरुवात करू. अगं पण सर, लॅपटॉप आणा ना प्लीज. सर, पाणी मिळेल का? हां हां हो. थँक्यू. सर, तुम्ही स्वतः पाणी दिलं? घरी कोणी नाहीये का? हां, घरी नाहीये कोणी. काही प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम मला कशाला, प्रॉब्लेम तर शनायाला असेल. पण बरंच झालं ना घरी कोणी नाहीये ते. हं? म्हणजे आपल्याला व्यवस्थित काम करता येईल आणि कोणाचं डिस्टर्बन्सही नाही ऑफिसच्या कामात. बाय द वे, कुठे गेली शनाया? सनाया ते शनाया ना, ते इथेच बाहेर. मी एकच सेकंड ना, जस्ट फोन करून आलो. हं? हॅलो. हाय बेबी, हाऊ यू फिलिंग? मी बरा आहे आता, पण तू कुठे आहेस आता एक्झॅक्टली? मी ते मॉलमध्ये आहे आता. तू ठीक आहेस ना? पण हां, म्हणजे मी तेच सांगायला फोन केला की आय एम फिलिंग बेटर. तर तू म्हणजे आरामात आली तरी चालेल. म्हणजे मला वाटलं की तू उगीच काळजीनं लवकर येशील, तर अशी काही घाई करू नकोस. ओके, म्हणजे पार्लरला वगैरे काय जाऊन यायचंय तर जाऊन ये, आरामात ये. ओके? हा, ओके, बाय. हां, बाय. मी राधिका बोलून राहिले. हो, आली ती आत्ताच. पण कळलंय ना काय करायचंय ते. सगळीकडे 35% झालंय, ते ऍक्च्युअल 25 पाहिजे, तर ते करेक्शन एक करून मला एक मेल करून दे. ओके. बापरे, आत्ता कोण आला असेल? शनाया? सर, हां बेल वाजतीये. हां, बेल वाजते. उघडता ना तुम्ही? हो. मी बघू का? नाही, मी बघतो ना. हं? ईशा, ए ईशा, तू एक काम करते, ठेव खाली. तू 1-2 मिनिटं आत थांब ना, इकडे थांब ना. हो सर, पण काम करते मी. कामाचं राहू दे. मी 2 मिनिटं तुला आत रिक्वेस्ट करतो. तू 2 मिनिटं मी लगेच बोलतो. चल. ओके. तिथे थांब, मी बोलवल्याशिवाय येऊ नकोस. इथे- हो, चल. ईशा, काय काम आहे? माझं घराच्या मालकिणीशी काम आहे, तुझ्याशी नाही. घरात कोणी नाहीये, बाहेर गेलं का? असं कसं बाहेर गेला दोघी जणी? त्या ईशाने सोसायटीचा 3 महिन्याचा मेंटेनन्स दिलेला नाहीये. 3 महिन्याचं मेंटेनन्स? पण तिने माझ्याकडून तर पैसे घेतले. मला काही माहित नाही. आणि काय रे गुरुनाथ, ईशालाही तूच सांभाळतोस? म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? अरे त्या शनयाला तर तू पोचतोसच, ईशालाही मदत करतोस. मजा आहे दोघींची. तुमच्या पोटात का दुखतं मग? माझ्या कशाला पोटात दुखतंय? अरे मी पामर, मला तुझ्याकडनं मदतीची काहीही अपेक्षा नाहीये.
कोण आहे कोण आहे आपल्या अंतःपुरात कोण आहे हा? ही शनाया झोपली आता. गुरुनाथ खोटं बोलू नकोस. त्या सनयाला बाहेर जाताना मी पाहिलेलं आहे आता. बाहेर जाताना पाहिलं असेल पण येताना कुठे पाहिलं तुम्ही? ती आली आहे आणि झोपली. चला तुम्ही नंतर या. नाही नाही नाही. नंतर या म्हणतो ना. नाटक